स्पाइसजेट कंपनी संदर्भातले काही महत्त्वाचे रिपोर्ट्स आज आपण बघणार आहोत। तर पहिलाच महत्त्वाचा रिपोर्ट आहे ती म्हणजे स्पाइसजेट या कंपनीची आर्थिक स्थिती ही मागील काही वर्षापासून हालाकीची होती। मागील अनेक वर्षापासून आर्थिक फटका सहन करणारी स्पाइसजेट कंपनीचं नशीब यावर्षी चांगलंच पालटलं आणि कंपनी फायद्यात आली। पाहूयात त्यावरचा रिपोर्ट। कंपनी स्पाइसजेट, उद्योग एअरलाइन्स, मार्केट शेअर 3.2%। स्पाइसजेटची ओळख बँक डिफॉल्ट, कायदेशीर कचाट्यात, लेट फ्लाइट, कोसळता मार्केट शेअर, पैशांची तंगी, पीएफचे पैसे देण्यास उशीर, तक्रारींची लांबलचक यादी, घटता नफा, वर्षानुवर्ष तोटा, डीजीसीएच्या कचाट्यात। स्पाइसजेट या विमान उडवणाऱ्या कंपनीची आर्थिक स्थिती बिकट आहे। कंपनी जेवढी मोठी तेवढं कंपनीवर कर्ज जास्त, म्हणजेच उत्पन्न 1/6, खर्च 1 रुपया। पण यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कंपनीचं नशीब एका रात्रीत पालटलं। फेब्रुवारीमध्ये कंपनीचे तिमाही निकाल आले। गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड तोटा सहन करत असलेल्या स्पाइसजेटला अचानक 25 कोटी रुपयांचा नफा झाला। मग हा चमत्कार कसा झाला? शेवटी दशकानंतर दिसणारा हा नफा खरोखरच घडला की गोष्ट काही वेगळी आहे? ही संपूर्ण गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला काही महिने मागे जावे लागेल। 2004 मध्ये स्पाइसजेटच्या ब्रँडिंगसह विमानसेवा सुरू करणाऱ्या अजय सिंग यांची कमी किमतीची एअरलाईन असलेली स्पाइसजेट ही देशातली सर्वात जुनी एअरलाइन्सपैकी एक आहे। ती केवळ 10 वर्षातच इतकी खराब झाली की ती 2014 मध्ये बंद होण्याच्या मार्गावर होती। उड्डाणं रद्द होऊ लागली, विमानतळावर प्रवासी अडकून पडू लागले। 2014च्या अखेरीस स्पाइसजेट दिवाळखोरीत निघालं होतं। पण अचानक 2015 मध्ये अजय सिंग पुन्हा ही एव्हिएशन कंपनी चालवण्याचा प्रयत्न करतात। जानेवारी 2000 मध्ये अजय सिंग सन ग्रुप कडून संपूर्ण स्टेक विकत घेतात आणि असं दिसतं की सर्व काही ठीक आहे किंवा ठीक होईल। परंतु 2024 मध्ये पुन्हा 10 वर्षांनी कंपनीचा तोच नमुना पाहायला मिळतो। उड्डाणं रद्द होऊ लागली, विमानतळावर प्रवासी अडकून पडू लागले, एव्हिएशन मार्केट शेअर 17.4%वरून 3.2%वर घसरला। अहवालात म्हटलंय कंपनीची अवस्था अत्यंत वाईट आहे, पैशाची कमतरता आहे, पुढच्या वाढीची शक्यता कमी आहे, स्पर्धेत टिकणं सोपं नाही, कंपनी भविष्यात नफा मिळू शकेल का? आणि म्हणूनच HSBC ग्लोबल रिसर्चनं स्टॉक टार्गेट 58% कमी केले। 2004 मध्ये सुरू झालेली कंपनी 2024 मध्ये दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आणि 2015 मध्ये सावरली आणि 2024 मध्ये पुन्हा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली। स्पाइसजेटवर कोट्यवधीचं कर्ज आहे आणि अनेकांकडून तक्रारही दाखल आहेत। असं असतानाही सरकारी संस्था सेबी मात्र स्पाइसजेटच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे। देशभरातील सर्व कंपन्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या सेबीनं स्पाइसजेटला वाचवण्यासाठी पावलं उचलली आहेत। आता सेबीच्या पंखांनी स्पाइसजेटचं उड्डाण होत असल्याचं दिसतंय। पाहूया। सेबीच्या पंखांनी स्पाइसजेटचं उड्डाण। दोन 2024 मध्ये स्पाइसजेटला वाचवण्यासाठी सेबी पुढे सरसावली। परदेशी गुंतवणूकदार स्पाइसजेटवर नाही तर भारतातील संपूर्ण एव्हिएशन सेक्टरवर गुंतवणूक करत असल्याचा दावा वारंवार केला गेला। Those investments have not gone per se into SpiceJet. They've got into the India aviation story. So those people have not invested into SpiceJet per se. They've taken up a stand for the Indian aviation industry which is going to grow. मात्र हे खरं नाहीये। स्पाइसजेटच्या QIP मध्ये सगळ्यात मोठा हिस्सा 9.3% ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला मिळाला, जी कंपनी मार्केटशी संबंधित संजय डांगी यांच्या कुटुंबियांशी जोडलेली आहे। QIPच्या माध्यमातून 3000 कोटी रुपये काढल्यानंतर अजय सिंग आनंदी आहेत। हमें लगता है कि ये 3000 करोड़ का जो फंड रेज है और इसके अतिरिक्त 750 करोड़ पिछले वाले फंड रेज के राउंड का भी आना है, तो 3750 करोड़ रुपए कंपनी के पास आज अवेलेबल है और वो पर्याप्त एक मात्रा में फंडिंग अब स्पाइसजेट के पास है।
कि जो भी पुरानी डिफिकल्टीज स्पाइसजेट की रही हैं उनको भी हम एड्रेस कर पाएंगे। QIP ला घेऊन स्पाइसजेटचे फाउंडर अजय सिंह उत्साही दिसतात, मात्र जाणकारांच्या मते कोणतीही गुंतवणूक करण्याच्या आधी काही नियम पाळावे लागतात. They have not even put in quarter of a percent in this QIP of overall their bank book. For the timing, they have survived. Let's see how they will shape up in the future. But for any of the shareholders, my advice is do their due diligence. Don't get swayed by what FI or DIs are doing, because they are not putting a big chunk of their hard-earned money or their portfolio size. आता आपण पाहूया की कशी सेबीने स्पाइसजेटला मदत केली आहे. स्पाइसजेट कंपनीचीच आणखी एक कंपनी आहे, स्पाइस हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड. स्पाइस हेल्थ केअर ही स्पाइसजेटची प्रमोटर ही आहे आणि सप्टेंबर 2024च्या आधी स्पाइसजेट मध्ये स्पाइस हेल्थ केअरची 4.36% भागीदारी होती. सेबीच्या कागदपत्रानुसार हे स्पष्ट होत आहे की स्पाइस हेल्थ केअरने स्पाइसजेट मध्ये 13.78% भागीदारी घेतली आणि त्यांची भागीदारी 4.36% वाढून 18.10% झाली. There was an extraordinary scheme which was there because of the COVID, which companies, including the aviation industry, could avail of. But that called for the promoters to put in the same amount of money that they were getting under the scheme. Their subsidiary, or I would say a company which is owned by Ajay Singh itself, and without an open offer. If you look at from the purely the public interest perspective, the open offer should have been allowed. Right, that exemption should not have been granted. Drawn to the present, I think that confidence on retail seems to be getting dented quite a lot. स्पाइस हेल्थ केअरचा जो पत्ता आहे तो पत्ता 25 कंपन्यांचा पत्ता आहे आणि अजय सिंह या 25 पैकी 13 कंपन्यांचे डायरेक्टर आहेत, अशी माहिती आमच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. स्पाइसजेट कंपनीला मागील अनेक वर्षांपासून मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतंय. मागील 5 वर्षात कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागलाय, त्यामुळे कंपनीला मोठा आर्थिक फटका बसलाय. पाहूया. लोकांना हवेत उडण्याची स्वप्न दाखवणाऱ्या स्पाइसजेट कंपनीची आर्थिक परिस्थिती हालाकीची बनलीय. स्पाइसजेटवर 500 कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. 5600 कोटींचा मार्केट कॅप. जेवढं कंपनीवर कर्ज तेवढी स्पाइसजेट कंपनीची किंमत. गेल्या 5 वर्षात स्पाइसजेटच्या वार्षिक विक्रीमध्ये नकारात्मक वाढ पाहायला मिळाली, त्यामुळे स्पाइसजेटला तोटा सहन करावा लागला. त्यामुळे गेल्या 5 वर्षात स्पाइसजेटचं आर्थिक उत्पन्न सतत घटताना दिसतंय. 2024 मध्ये कंपनीचं आर्थिक उत्पन्न 409 कोटी, 2023 मध्ये 1503 कोटी, 2022 मध्ये 1725 कोटी, 2021 मध्ये 998 कोटी रुपये, 2020 मध्ये हे उत्पन्न 935 कोटी एवढं होतं. स्पाइसजेटला 9000 कोटींची देणी द्यायची आहे, त्यामुळे स्पाइसजेट उडताना नव्हे तर डुबताना दिसतंय. If you read the auditor's report, it's a bit of a horror when you read that, because there are accumulated losses, 7,000 plus crores, current liabilities exceed current assets by 6,000 crore. कंपनीची परिस्थिती चांगली असल्याचा विश्वास गुंतवणूकदारांना देण्यात येतोय. कंपनी नफा कमवते असं कंपनीकडून सांगण्यात येते, मात्र निकालांकडे बारकाईने पाहिल्यास ते सत्यापासून दूर आहेत असंच दिसतंय. तसंच स्पाइसजेटची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खराब होताना दिसतीये. On analyzing this Q3 data, what we find is that the company has reflected a net profit of 26.27 crores, if you mention it in Indian denominations. Now, there is an other income which has been reflected, which is increased from Q3 of the previous year. I mean, Q3 previous year also the company had income, which was 245 crores, which increased to 419 crores in this particular quarter as compared to the previous year, same Q3 for the previous year. There is a substantial jump, and the note to the financial results which have been declared, it has been mentioned that there is a settlement and waiver which has resulted in gain of 204 crore rupees to the company.
मात्र यानंतर एक प्रश्न असा उपस्थित होतोय की सेबी ही मार्केटमधल्या कंपनीची सर्वात मोठी नियामक आहे. तसंच सेबीला स्पाइसजेटची सर्व आर्थिक परिस्थिती माहिती आहे, तरीही ही सूट देण्याचं कारण काय? स्पाइसजेटला सूट दिल्यानंतर कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारेल असं सेबीला वाटतंय का, असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. तर गेल्या काही वर्षापासून स्पाइसजेटला उतरती कळा लागली आहे. कंपनी अगदी आर्थिक खाईत गेल्याचं दिसतंय. मात्र आता याबाबत कंपनीच्या अजय सिंग यांनी एअरलाइन्स चांगली वाटचाल करत असल्याचं म्हटलंय. मात्र केवळ QIP अर्थात क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटमुळे हे शक्य होईल का, याबाबत साशंकता आहे. पाहूया. स्पाइसजेटची स्थिती सध्या अत्यंत वाईट आहे आणि ती वाचवण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. गेल्या वर्षी स्पाइसजेटनं QIP द्वारे 3000 कोटी रुपये उभे केल्याचा दावा केला. त्यानंतर स्पाइसजेटनं डिसेंबरमध्ये सांगितलं की त्यांनी 2-3 वर्षात कर्मचाऱ्यांचे 160 कोटी रुपये दिले. तसंच GST, TDS, कर्मचाऱ्यांच्या पगाराची थकबाकी यासह सर्व देणी दिल्याचं सांगितलं जात आहे. अजय सिंग यांनी दावा केलाय की QIP नंतर एअरलाईनसाठी एक नवीन प्रवास सुरू झालाय. पण हे शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. There was an extraordinary scheme which was there because of the COVID, which companies, including the aviation industry, could avail of. But that called for the promoters to put in the same amount of money that they were getting under the scheme. Their subsidiary, or I would say a company which was owned by Ajay Singh itself, and without an open offer. एक मोठा प्रश्न असाही पडतोय की कंपनीची अवस्था एवढी वाईट असताना अचानक कंपनी नफ्यात कशी काय? ही टर्न अराउंड स्टोरी आहे की ताळेबंदात फेरबदलाचा खेळ आहे, असा सवालही विचारला जातोय. एक एअरलाईन जी गेली 20 वर्ष चालू आहे पण ती नीट उड्डाण करू शकत नाही, ती कशी बदलेल? स्पाइसजेटची फक्त 27 उड्डाणं सुरू आहे. 25 नादुरुस्त विमानं पुन्हा उड्डाण करण्याचा दावा केला जातो. नादुरुस्त विमान एप्रिल 2025 पर्यंत उडवण्याचा दावा कंपनी करते आणि या दाव्यांचा आधार QIP द्वारे उभारलेला पैसा आहे. अजय सिंग म्हणतात, स्पाइसजेटच्या प्रवासातला हा एक नवा अध्याय आहे. सर्व थकबाकी भरून भाडेकरू आणि कर्जदारांसोबतचे वाद मिटून आम्ही आमचं कार्य कुशलतेने चालवताना आमच्या कर्मचाऱ्यांच्या हिताची जबाबदारी पार पाडतोय. सोबतच आमच्या आर्थिक उलाढालीच्या रणनीतीचं यश लक्षात घेता आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्याच्या आणि सतत विकास साधण्याच्या आमच्या क्षमतेवर आम्हाला विश्वास आहे, असंही अजय सिंग यांनी म्हटलंय. पण अजय सिंग यांचे दावे खरे आहेत का? कारण लोकांचा विमान प्रवासावरचा विश्वास उडत चाललाय. स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांचे पगार उशिरानं होत आहेत. कर्ज आणि थकबाकीच्या परतफेडीबाबत वाद सुरू आहे. PFचे पैसे देण्यास विलंब, अशा अनेक समस्या निर्माण झाल्यात. अगर आप इनकी अदर इनकम देखें तो अदर इनकम ने शूट अप किया है और अदर इनकम के ऊपर इन्होंने एक नोट दिया है और उस नोट के अंदर उन्होंने ये लिखा है कि इन्होंने कुछ लीज रेंटल ऑब्लिगेशंस जो थी कंपनी की उनको रिस्ट्रक्चर किया है. उसमें ये विच मे बी एग्रीड, यहां तो आप कहते विच हैव बीन एग्रीड, तो मुझे कोई दिक्कत नहीं थी. और उसके चक्कर में 500 करोड़ के करीब का जो प्रॉफिट है वो 9 महीने का बुक्ड है. कंपनीने सर्व थकबाकी भरल्याचा दावा करून देखील काही प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण काही कर्मचारी आणि कर्जदारांनी स्पाइसजेटवर खटला भरलाय. अलीकडेच स्पाइसजेटला नवीन दिवाळखोरीच्या दाव्यांचा सामना करावा लागतोय, जे स्पष्टपणे दर्शवतंय की परिस्थिती सुधारलेली नाहीये. स्पाइसजेटला आता आयर्लंड मधल्या 3 विमान भाडेकरूंकडून दिवाळखोरीच्या दाव्यांचा सामना करावा लागतोय. एका माजी वैमानिकानं भाडं आणि उर्वरित थकबाकी न भरल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केलाय. फेब्रुवारीपर्यंत NCLTच्या दिल्ली खंडपीठापुढे अशा 15हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी काहींवर तोडगा निघालाय, परंतु 7 प्रकरणं अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळेच बुडणाऱ्या विमान कंपन्यांना वाचवण्याची संधी वारंवार का मिळते, असा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. स्पाइसजेटवर कर्जाचा डोंगर असतानाही कंपनीला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. कंपनी कशी चांगली आहे हे सिद्ध करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र कंपनीच्या 20 वर्षाच्या कामगिरीवरून हे प्रयत्न आणि युक्तिवाद निरर्थक ठरत आहेत. पाहूया. आज स्पाइसजेट वाचवण्यासाठी अनेक युक्तिवाद केले जाऊ शकतात. स्पाइसजेट ही बाब सेवा क्षेत्राशी असून एका कंपनीची मक्तेदारी मोडीत काढण्याचं प्रकरण आहे.
तसंच हजारो लोकांच्या नोकऱ्यांशी संबंधित आहे. मात्र कंपनीच्या 20 वर्षांच्या कामगिरीवरून असं दिसून येते की हे सर्व युक्तिवाद निरर्थक आहेत. 2014ला 17.4%, 2025 मध्ये 3.2%. Basically a sad chapter for SpiceJet, but much of it self-inflicted. But they need to know that you can't bank on government assistance. That kind of a lesson can be learned by private operators, that don't expect government to bail you out. That era has gone. Aviation Ministry wants that India must have more than 2, 3, 4 airlines who are successful. Within India, yes, and definitely outside India also. स्पाइसजेटचा कॅन्सलेशन रेट सगळ्यात अधिक आहे. स्पाइसजेट 2.85%, इंडिगो 1.89%, अकासा एअर 0.54%, एअर इंडिया 0.45%. स्पाइसजेट मध्ये ग्राहकांच्या तक्रारी देखील जास्त आहे. स्पाइसजेट मध्ये 4.40%, एअर इंडिया 0.90%, अकासा एअर 0.50%, इंडिगो 0.20%. ऑन टाइम प्रदर्शन मध्ये सुद्धा स्पाइसजेट सगळ्यात खाली आहे. इंडिगो 75.5%, अकासा एअर 71.5%, एअर इंडिया 69.8%, स्पाइसजेट 54.8%. Of course, I think we should be wary about the kind of deals which the foreign institutional or portfolio investors strike behind the obvious letter of the day of the agreement. That is really disconcerting and unhelpful for the sound operation of the financial system of the or the operation of the company. So I think there are many lessons which we should learn from this episode. स्पाइसजेटचं सेवा क्षेत्रातलं काम पाहिलं तर ते अतिशय वाईट आहे. विमान रद्द करण्याच्या यादीमध्ये स्पाइसजेटची स्थिती अत्यंत खराब आहे. एअर इंडिया ग्रुप, अकासा एअर, स्टार एअर, इंडिगो नंतर स्पाइसजेटचा नंबर येतो. स्पाइसजेटचा कॅन्सलेशन रेट 2.85% असून प्रवाशांच्या तक्रार यादीमध्ये स्पाइसजेट 3ऱ्या क्रमांकावर आहे. देशातल्या सर्व मोठ्या विमान कंपन्यांच्या तुलनेमध्ये स्पाइसजेटची अवस्था अत्यंत वाईट आहे. ऑन टाइम कामगिरीबद्दल सांगायचं झालं तर इथं सुद्धा कंपनीची स्थिती खूपच खराब आहे आणि तिची ऑन टाइम कामगिरी 54.8% आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. दरम्यान या संदर्भात आम्ही स्पाइसजेटची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मेल देखील केला होता. कंपनीने सांगितलं की त्यांच्या आर्थिक व्यवहारात कोणतीही अनियमितता नाहीये. वॉरंट रूपांतरणामुळे प्रवर्तक गटाची हिस्सेदारी 29.11% वरून 33.47% झाली. 737 मॅक्ससह 4 विमानं पुन्हा सेवेत आली आणि लवकरच अजून काही विमानं सेवेत येतील अशी आशा आहे. स्पाइसजेटनं जीएसटी आणि टीडीएस सह थकबाकीदारांचे 601 कोटी भरले. स्पाइसजेटचं उद्दिष्ट आपली बाजारपेठ मजबूत करण्याचं आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.